रामकृष्ण हरिभावांनो आणि माझं नाव आहे ऋषिकेश आणि स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर राहायला सकाळ सकाळ आपण बिना आंघोळीचंच उठून निघलो होतो डायरेक्ट हाबी भैयाकडे नाश्त्याला जायचं होतं. काय आपण नाश्त्याला इथं आलो होतो डायरेक्ट सुदामाचे पोहे खायला. सुदामाचे पोहे मस्त लागतात, पण त्याच्यापेक्षा मस्त आपल्याला इथं श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली दिसते भाऊ. यायला मग काय श्रीकृष्णाचं दर्शन घेतलं आणि केले आपण पोहे खायला सुरुवात. पोहे खाता खाताच आपलं ठरलं की आपल्याला जायचं आहे बँकचं खातं उघडायला. यायला मग काय लगेच निघलो. यायला चुकून नाही बरं का, इथं आपण आलो तर पोस्ट बँकेत खातं उघडायला. ते म्हणले 10:30 वाजले, आता 9:30 यायला पाहिजे. यायला जाऊ द्या, आपलं काम तर नाही झालं, पण चला म्हणलं आता घरी घरी जाता जाता त्याच्यात दुसरी बी बँक भेटली बा. चला म्हणलं इथं घेऊ खातं उघडून. तर इथं नुसते इंग्लिशच पेपर ठेवले होते. यायला बा काय विषय म्हणलं, आता जाऊ द्यावा म्हणलं, आलो आहे तर बँकचं खातंच उघडून जाऊ बा. आपल्याला तर टेन्शनच यायला लागलं होतं असं म्हणलं. यायला ते बँकावाल्यांनी बी मोकार फिरू घेतलं बा. हे कागदपत्र आण, ते कागदपत्र आण, नुसतं हिंडतच होतं इकडून तिकडं रस्त्याने. शेवटी बँकेने बी त्यांचं काम केलं आणि शेवटी आपल्याला पासबुक भेटलं. यायला बा म्हणलं आता दुपार झाली, पार मारणाचं ऊन बी लागतंय. चला म्हणलं आपण काहीतरी खायचं नियोजन करू. याला अभि भैया बी सोबत होते. लगेच आलो आपण इथं जोगेश्वरी मिसळमध्ये मिसळ खायला आलो. अनलिमिटेड मिसळ घेतली होती. ते विषय आहे का काही, त्या मिसळ खाण्यापेक्षा आपण शॅम्पलच जास्त वरपीत होतो. जाऊ द्या म्हणलं काय विषय नाही. आणि मिसळ खायला ताकसोबत असलं मिसळसोबत का मग विषयच नाही बा. आणि आपलं कसं असतं कोणत्या बी हॉटेलमध्ये जावा बा, त्या मिसळपेक्षा आपण तर तिथलं बडीशेपच मोकार हाणले असं. जाऊ द्या, तुम्ही काय फॉलो करून बडीशेप हानी तर सर्व आपण.